बॉल पीव्हीसी सॉफ्ट क्रिकेट बॉल कुठे काय इथे पण बाउन्स खूपच थोडासा होता याचा. कोण बोलला? हे इथे दाखव. एवढ्या जोरात आपटावा लागतो तेव्हा तो बाउन्स होतो. ऑरेंज वाला पण होता. ऑरेंज वाला बघू इकडं. पीव्हीसी सॉफ्ट क्रिकेट बॉल. त्यांच्याकडे सीझन बॉल पण होता. एकदम सॉफ्ट आहे. बॉल चांगला आहे, लागणार नाही काय नाही खेळताना. पिशवीत कशाला घालतोय? पिशवीतच आलाय. बॉल पिशवीतला आलाय. असा आला होता. याची प्राइस काय आहे? ही प्राइस 120. 120 रुपीजला हा बॉल. खेळणार का मग आता रोज क्रिकेट? हो. या बॉलचा स्पीड असा शाटका पण खराब आहे. बघ ना भजी, मुगाची भजी. तू खाणार का भजी? कधी खाल्लीस? बघू दाखव स्पिन कसं आहे तो. हो असं नाही कळणार, असं कळेल स्पिन होते का. बघू खरंच स्पिन होते का. मी असा टाकणार आहे असा. बघा आता होतंय स्पिन होतंय. वा मस्त वास सुटला त्याचा. मुगाची भजी. ऋतू ऋतू दसऱ्यामध्ये स्टॉल करणार आहे सगळं, म्हणजे पार्किंगमध्ये. म्हणजे आपण कुठलाही पदार्थ करायचा आणि खाली विकायचा. तर तुला काय वाटतं कुठला आपण? दसऱ्यात आपण गावाला असलाय. गावाला नाही गेलो तर एक्झाम असते. काय स्टॉल लागला कोण बोललं? खाली सांगितलं सर्वांनी स्टॉल. हो एक जण लावलं. आपण चांगलं कुठला बनवायचा आपण मेनू? कोणता पदार्थ? कोण आलं टेस्टला? सगळे असणार आहेत सोसायटी मधले. टेस्टला कोण काढला? आपण काय करायचंय ते? आपण कुठला बनवायचा? ते मसाला दूध तर एक आणि काय मसाला दूध एक. नॉनव्हेज तर कोण खाणार नाही. तू नाही. दसऱ्यामध्ये नॉनव्हेज कोणीही खात नाही. सांग लवकर. व्हेज मंचुरियन करूया का आपण? मागे केलं होतं. व्हेज मंचुरियन बेस्ट होईल. आणि मसाला दूध ते कोणत्या गिडीमध्ये होतं ते? बॉल कुठं ॲमेझॉनवर मिळत होता. ॲमेझॉन आणि ब्लिंकिट. मग आता आपण शॉपमधनं आणला. एक बोलत होता माणूस की फक्त ॲमेझॉन आणि ब्लिंकिटवर भेटतं, पण आम्ही दुकानात आणला. 120 रुपीज. त्याचं नाव काय? पीव्हीसी क्रिकेट सॉफ्ट बॉल. लय भारी बॉल आहे पण हा. लय क्रिकेटचं येड आहे तुला. हा शेवटी बॉल घेऊन आलाच. वाव फायनली जेवण तयार झालं. मस्तपैकी मुगाचे भजी, काय पोळी. वाव तूप लावलेली पोळी, पुरणपोळी, शेक, दूध. चला आता जेवण करूया. गुळवणी हे तो आहे तूप आहे. चला आता जेवूया मित्रांनो. या जेवायला.
काकी आता शेकच नाही आलं काय गुळवणी शेणी दिलं होतं ना मगाशी तुला बोलवली. वेगळी येते हा वेगळी गुळाची. मग हे कुठलं होतं? हे पाण्याची. ये लवकर घेऊन चल. झालं का जेवण? हा आ आता काय करत बसलाय? बरं ठीक. खिडकी लावर आहे तेवढी. खिडकी लावून ये. ला काय झालं? एवढी टाईट झाले? आवाज पण यायला लागलाय की रे. ढकल जोरात. ताकद नाही तुझ्याकडं. मग एवढी टाईट झाली आहे. अरे हा खिडकी सर्व. माझ्याकडे एक उपाय आहे मित्रांनो. बघा ही खिडकी खूपच टाईट झाली आहे. एकदम इझिली स्लाईड होत होती पण आता काय झालं पावसामुळे ती खूपच टाईट झाली आहे. ह्याला सरकण्या झाली. तर यावरती एक उपाय आहे मित्रांनो. तुमच्या घरातील जर खिडकी ही स्लायडिंग विंडो जर अशीच टाईट जात असेल तर त्यावर एकच उपाय आहे. काय आहे ते नक्की बघा. खूप टाईट झाली का खिडकी? लूज करायची का? जावा एक तेलाची बॉटल घेऊन ये. तर यावर एक उपाय म्हणजे बघू. तेलाची बॉटल दाखव यांना सगळ्यांना. कुठली तेलाची बॉटल आहे? ही आहे तेलाची बॉटल मित्रांनो. दिसत ना काय? ही आहे तेलाची बॉटल. मशीनसाठी आम्ही यूज करतो. पण आता ही स्लायडिंगची खिडकी खूप टाईट झाली आहे. तर काय करायचं मित्रांनो बघा व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतो. असं टाकायचं. हे ओपन कर. ओपन केलं हे. तर ह्या स्लायडिंगच्या बरोबर वरती इथं खिडकी स्लाईड होते तिथे तेलाचे असे बूंद टाकायचे. टिपके टाकायचे. तुम्हाला दिसतच असतील. असे टाकायचे. सगळीकडे टाकायचे. त्यानंतर ही पण खिडकी खूपच टाईट आहे. इथे पण असं तुम्हाला दिसतच असेल कशा पद्धतीने तेल टाकायचं आहे. खिडकी एकदम फ्रीली स्लाईड होते मित्रांनो. बघा तुम्हाला 2 मिनटं दाखवेल. ऋतुराजला मगाशी खिडकी खूपच टाईट जात होती. आता एकदम फ्रीली स्लाईड होणार आहे. तर आता तुम्हाला लगेच दाखवतो. अशा पद्धतीने तुम्हाला तेल लावायचं आहे. ही अशी बॉटल फक्त 30 रुपये प्राईज आहे या बॉटलची. आणि हे तेल आम्ही मशीनसाठी जे शिलाईचं मशीन आहे त्या मशीनसाठी आम्ही हे तेल यूज करतो. आता खिडकीसाठी पण त्याचा यूज होत आहे. तर बघूया आपण काय फरक पडतोय. ठीक आहे. तर संपूर्ण पद्धतीने तेल टाकून झालं आहे. बघा मित्रांनो या पद्धतीने तेल टाकलेलं आहे आम्ही. आता ऋतुराज खिडकी स्लायडिंग करून दाखवेल. ऋतुराज हळू दाखव. ओपन कर. बघा एकदम मस्तपैकी स्लाईड. मगाशी त्याला खूप ताकद लावायला लागत होती. एकदम इझिली जाते ना आता. ढकल तिकडे. एक ढकल. मस्त एकदम फास्ट स्लायडिंग झालेली आहे आता. बघा. ओके. एकदम इझिली स्लाईड होते. बघा मित्रांनो मला ती खूप टाईट जात होती. एका बोटामध्ये स्लायडिंग इझी.
आजचा व्लॉग इथेच संपवतो. प्लीज लाईक अँड सबस्क्राईब.